काय मस्त माणूस आहे ना जेके. खरंच दादा? हा. अहो मला वाटलं की इतका मोठा माणूस आहे, जरा शिष्ट असेल, पण नाही. किती मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांनी आपल्याशी. आजच्या कार्यक्रमाचा हिरो तू आहेस. काही काय दादा. अगं तुझ्या हातचं अप्रतिम जेवण आवडलं त्यांना आणि मनापासून आवडलं. आणि खरं सांगू का, मला तो माणूस अत्यंत खरा वाटला. तू या घरासाठी किती महत्वाची आहेस हे बाहेरचं असून सुद्धा पहिल्या भेटीत त्यांना कळलंय. एवढं काय कौतुक करायला नको तिचं. अनुला सवयच आहे ना सगळ्यांच्या पुढे पुढे करायची आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं. पण मला ना ती शनया आवडली रे. काय दिसते, काय बोलते, वा 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 वा, मस्तच आहे ती. हो ना, मला पण ना त्या दोघांमध्ये शनायाच जास्त आवडली आहे. नाही वहिनी, दोघेही छान आहेत हा. पण जेके सर एवढे श्रीमंत आहेत, अजिबात गर्व नाही येते ना दादा. ऍब्सोल्युटली. पण तुला एक काम लावून गेलेत ते. कोणतं? लोणचं. डबे पाठवा. घरात कोणालाच ते का जाणवलं नाही जे मला जाणवलं. ती शनाया मला काही बरोबर वाटली नाही. देवा प्लीज माझी भीती खोटी ठरू देत. बेबी खूप मजा आली ना रे. हो खरंच खूप मजा आली. काय गोड फॅमिली आहे. आणि हल्ली असं कुठे बघायला मिळतं, सगळे एकत्र आहेत. हं? आणि ह्या सगळ्याचं श्रेय ना त्या अनुप्रियाला जातं. त्या वहिनीनेच अख्खं घर, त्या घरातली माणसं एकत्र बांधून ठेवली. खूप छान आहेत त्या. म्हणून तर अविनाशचं अनुप्रियावरती एवढं प्रेम आहे ना. जसं तुझं माझ्यावर आहे, नाही का. ऍब्सोल्युटली. आणि त्यांची मुलं पण किती वेल बिहेव्ड आहे ना. हा म्हणजे स्पेशली ती मुलगी, काय का तिचं नाव, पिहू. सच अ स्वीट नेम ना. तो मुलगा पण फार गोड आहे. मला फार आवडली मुलं. अविनाश, आपल्याला मुलं असती आता तर ती एवढीच असती ना. अविनाश, डिड यू जस्ट कॉल मी अविनाश? नो, नाही. काय नाही हो, नाही हो, आत्ता म्हणालीस की. ते चुकून बोलले मी. चुकून? हो, आता काय म्हणजे झालं चुकून. हल्ली हे चुकून जरा जास्तच होतोय नाही का. नाही उद्या माझंच नाव विसरून जाऊ नको म्हणजे झालं. बेबी रिलॅक्स डार्लिंग, रिलॅक्स. आय एम जस्ट जोकिंग. आय एम 100% शुअर अबाउट यू. Don't be so sure, baby. Overconfidence is dangerous for your health. हे काय सगळे झोपायला पण गेले. आपल्या घरातल्या लोकांना एक झोपायची जी काही घाई असते ना. काय आवडलं ना जेके सरांना? अरे खुश होते. हो. तुझ्याच जेवले, तृप्त झाले आणि गेले. आणि ऑल क्रेडिट गोज टू यू मिसेस अनुप्रिया अविनाश पाटकर. नाही नाही, सगळं क्रेडिट माझं नाहीये, सगळ्यांचं आहे हे क्रेडिट. पण तरी मला असं वाटतं ना की ते जेके सर आहेत ना, खूप साधे आहेत. म्हणजे एवढी मोठी हस्ती आहे पण तरी पण किती छान बोलत होता हो. आणि घरी आल्या आल्या त्यांनी सगळ्यांना असं आपलंसं केलं. आईला आपण पाया पडतो कुठेही जाऊन, पण त्यांनी आईंना नमस्कार केला. बरं जेवताना आईंचा हात धरून घेऊन गेले. किती छान ना. अहो त्यांना घरच्या जेवणाचं किती महत्व आहे. बरं माणसं नाती याविषयी आपुलकी आहे. मस्त माणूस आहे नाही. आपल्याशी किती छान बोलत होते ते, आपल्यातले वाटले ते, हो की नाही. हो म्हणजे मला खूप असं वाटत होतं की तो माणूस खूप माजुरडा आहे. त्याला त्याच्या पैशाचा खूप माज आहे, त्याच्या पोझिशनचा खूप माज आहे. मला तर वाटलं होतं तो येणार पण नाही घरी. आपलं जेवण, आपलं घर, आपल्या जेवणाची पद्धत, आपण माणूस म्हणून कसे आहोत सगळे, ह्या सगळ्याचा त्याला प्रॉब्लेम होईल. पण जेव्हा तो आला तेव्हा काहीतरी वेगळाच होता. असं नसतो तो ऑफिसमध्ये एकदम लगेच वगैरे असं. एकदम वेगळा आहे माणूस. तू म्हणतेस तसं डाऊन टू अर्थ, एकदम डाऊन टू अर्थ. हो ना. शनाया खरंच खूप लकी आहे नाही. आपल्यात जे काही झालं ते विसरलास तू. तुझा आणि माझा सिक्रेट. तुझ्या ह्या असल्या वागण्याने ना आपले संसार उद्ध्वस्त होतात. होऊ दे, मला नाही फरक पडत. आहे खरी. अहो एक विचारू का तुम्हाला, शनाया आणि
JK सरांच्या नात्याविषयी काय वाटतं? नाही म्हणजे वयाचं अंतर आहे ना त्यांच्यात. का बरं केलं असेल शनायानी त्यांच्याशी लग्न? लोक म्हणतील की पैशांसाठी, पण मला नाही वाटत होत असं. कारण शनाया माहेरची किती श्रीमंत आहे आणि आपण कोण आहोत जज करणारे? अहो, शनाया तुमच्याशी कधी काही बोलली का या विषयावर? नाही म्हणजे आजकाल तुम्ही इतके भेटता ना, इतके एकत्र असता, म्हणून विचारलं. काढला ना विषय, आणि नुसता विषय नाही काढला, रडून रडून विषय काढलाय. काय म्हणजे म्हणजे नेमकं काय बोलली? काय ना, शनायाचं आणि JKचं लग्न हे एक बिझनेस डील सारखं आहे, माहिती आहे तुला? आणि तिच्या वडिलांनीच हे सांगितलं तिला की तुला हे लग्न करावं लागणार आहे, कारण तिच्या वडिलांना बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला होता. त्यावेळी JK त्यांच्या मदतीला धावून आला. पण JKनी त्या दरम्यान कंडिशन टाकली की मी तुम्हाला मदत करीन तरच जर तुम्ही तुमच्या मुलीचं म्हणजे शनायाचं लग्न माझ्याशी लावून द्या. काय सांगताय काय? या त्यामुळे तू बघ ना, शनाया जरा अशी खचलेली वाटते बघ. हा, म्हणून ती अशी वागते ना, म्हणजे अशी जरा विचित्र वागते ती. आपलं दुःख लपवण्यासाठी असं माणूस कसा हायपर होतो की आपलं सगळं चांगलं चालू असं दाखवायचं असतं. जरा जवळीक साधते, सलकीने वागते. म्हणजे बघा ना, आता आपण तिला किती वर्षांनी भेटलो, कॉलेज नंतर आता भेटलो, बरोबर? तिला असं आपलं हक्काचं माणूस भेटलाय असं वाटत असेल ना, आपला माणूस. म्हणून ती सारखी सारखी आपल्या घरी येते बघा. काय ना, शनायाला जितकं तू समजून घेतलंयस आत्ता, इतकं तिच्या वडिलांनी किंवा JKनी समजून घेतलं असतं ना, तर खूप सुखात आनंदात असती ती. झालं, आज माझ्या कौतुकाचा दिवस. अरे कौतुक करण्यासारखीच आहे माझी बायको. नाही हो, पण खरंच मला असं वाटतं की माणसाला बाकी काही जमलं नाही ना तरी चालेल, पण आपल्या जवळच्या माणसाला समजून घेतलं पाहिजे, नाही का? बरोबर आहे. आणि मी ठरवलंय आजपासून मी माझ्या जवळच्या माणसांना समजून घेणार. सुरुवात बायकोपासून करायची असते. सांग ना बायको, काय करू? मला असं म्हणायचंय की बाकी काही करू नका, फक्त या कामाकडे लक्ष द्या. स्वतःला असं झोकून द्या कामात. जर असं झालं, तुमचं काम छान झालं, तर आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. कसली डॅम्बीस आहे ही शनाया. स्वतःच्या नवऱ्याला पण घाबरत नाही ती. मला अशाच बायका आवडतात, पण तो JK अजिबात आवडला नाही मला. केवढं त्या अनुचं कौतुक करत होता. काहीतर म्हणे, माझ्या आईसारखं लोणचं करता तुम्ही. तशी ती लोणचं करायला जन्माला आली आहे बावळट कुठली. सीमा, कौतुक तर तिचंच झालं ना. देवा, कधी तो दिवस येईल जेव्हा ही अनु या घरातून जाईल. माझं राज्य सुरू होईल. होईल होईल, लवकरच होईल. ही शनायाच मदत करेल मला आणि मी तिला. वहिनी, काय अप्रतिम चव आहे तुमच्या हाताला. बाप रे बाप, आईचीच आठवण झाली. मग तीही तुमच्यासारखी वेगवेगळी लोणची बनवायची, लिंबाचं, आवळ्याचं, कैरीचं, आणि तुम्ही करताना तसं मिरचीचं सुद्धा. अहो, तुम्ही खूप नशीबवान आता. अनुप्रियासारखी सून मिळाली तुम्हाला. ती तुमचं हे घर कायम बांधून ठेवेल, कधीही तुटू देणार नाही. काय गोड फॅमिली आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय ना त्या अनुप्रियाला जातं. बास झालं. अजून एक दिवसही मी त्या अविनाशच्या तोंडी त्या युजलेस फेलोचं नाव ऐकू शकत नाही. शनाया, JKच्या पण लक्षात येऊ लागलंय. तो डिरेक्टली तुला काही बोलत नाहीये एवढंच, पण हे सगळं जास्त दिवस चालणार नाही. आता मला जे करायचं आहे ते ॲज सून ॲज पॉसिबल करावं लागेल. पण कसं, तो अविनाश त्या युजलेस फेलोचं कौतुक करत असतो, कारण ते दोघं एकत्र असतात एका घरात, एका रूममध्ये. पण त्या दोघांमध्ये कोणी तिसरं जर आलं तर
येस 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 येस, आता वेळ आली आहे अनुप्रियाच्या घरात घुसण्याची. तू इतकी सुंदर आहेस ना, तुझ्यासाठी हे नजरेचं ब्रेसलेट. मी म्हटलं होतं ना अनुप्रिया, दृष्ट तुला लागू शकते, पण ऐकलं नाहीस तू माझं. आता बघ ही शनाया तुझ्या संसाराला कशी आग लावते ते. अनु अनु नाश्ता दे लवकर, मला उशीर झालाय. हे काय कोणीच नाही, सगळ्यांचा नाश्ता झाला की आलेच नाहीत कोणी. उशीर कोणाला झाला? हा उशीर मला झालाय. ते लवकर दे. हा, ते जेकेचं एवढं प्रेशर येतं ना मला. तो माणूस असा आहे माहितीये, इतके तास इतके मिनिटं एवढे सेकंद तुम्ही लेट झाला. पाणी घेऊन ये. पाणी पाणी सोड ग तू. वरती काहीच नाही ठेवलंय अनु, घड्याळ नाही, काही नाही, काही नाही. तो जेके ना हकले मला कामावरून, जर वेळेत नाही गेलो मी तर. तुम्ही जरा बसून खा ना. मी नाही बसणार आहे. अरे सगळं तयार आहे, तुम्हाला उशीर 2 वेळा ऑलरेडी मला उशीर झालाय. तिसऱ्यांदा झाला तर मला कामावरून काढून टाकलो. तो माणूस वेळेचा पक्का आहे ना, म्हणून एवढा सक्सेसफुल आहे, कळलं का? वेळेचा पक्का घड्याळ दे इकडे. अरे नाही तर ग. खा ना नीट. नाही 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 मला उशीर झाला. आता जेवढं पाहिजे तेवढं बाकीचे बुक नंतर घेणार. डबा दे ना अनु. हे का डबा तयार आहे, तुम्ही खा जरा, खा खा. प्लीज डबा दे मला. घेते हो. नाही ट्रॅफिक लागणार आहे. बरं ऐका, मी काय म्हणते, हं. मला मार्केटमध्ये जायचंय, बरं. सोडाल का? औषधं आणायची आईची. फक्त मी काय सांगते तुला, काय? तो जेके मला कामावरून काढेल वेळेत नाही पुटलो तर. हो, एकच ट्रिप राहिली आहे, आईना त्रास होतो माहितीये ना, औषधं घेतली नाही तर. प्लीज प्लीज. नाही 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 काही नाही. तू रिक्षाने जा, रिक्षाने ये. मला नको सांगू. हा बरं चालेल, तसंही मला उशीर होईल तयार व्हायला, है ना? तुम्ही जा, मी जाईन रिक्षाने. हा बॅग दे, बॅग दे, बॅग दे, बॅग हा, बॅग घेते. हे घ्या, हळू. दे. चल हो. अहो हा. सावकाश जा. हे सांगायला तू. नाही, पाणी तोंडात कोंबलंय ना सगळं. हा अच्छा, सांभाळून जा. औषध आणायचे मी पण. बेबी, एवढ्या पावसात मीटिंगला जायची काय गरज आहे? कामापुढे पाऊस वगैरे काही नाही, आणि पावसाचं काय कौतुक आहे. गाडीतनं जाणार आहे आणि जवळच रेस्टॉरंट मध्ये आहे ते मीटिंग. गार्ड्स कुठे आहेत? गार्ड्स दिसत नाहीये. सुट्टी दिली आहे. का? तू माझं ऐकतच नाहीस बेबी. सुट्टी द्यायची काय गरज होती गार्ड्सना? तुला ना माझी काळजीच कळत नाही बेबी. रिलॅक्स रिलॅक्स, सारखं काय बेबी बेबी बेबी. कधी एकटा बाहेर गेलो नाही. असं नाहीये बेबी. कसं आहे ना, आताची परिस्थिती वेगळी आहे. तू सक्सेसफुल रिच बिझनेसमॅन आहे, कळतंय का तुला? तू असं एकट्याने बाहेर जाणं ना खूप डेंजरस आहे. बाहेरचं वर्ल्ड किती डेंजर आहे, आपण कुणावर ट्रस्ट नाही करू शकत ना. माहितीये मला, पण काय झालं, बरेच दिवस त्यांना सुट्टीच दिली नव्हती, म्हणून दिली सुट्टी. काळजी करू नको. तुला ना, तुला कळत नाही. तू गेल्यावर इथे माझं काय होतं तुला कळतच नाही बेबी. काही होणार नाही. मी रात्री लवकर घरी येईन. जमलं तर तू पण लवकर घरी ये. येस आपण सोबत डिनर करू. येस. बाय बेबी. बाय. सी यू. सी यू टू. बेबी सावकाश जा आणि मला अपडेट करा. येस येस. बाय. बाय. I don't want to see you again, baby. रिक्षा. ताई, माझा ना नवरा हरवलाय हो. हा माझा नवरा आहे मोहन. हा कुठे सापडला तर त्या नंबरवर कळवा आम्हाला. दादा दादा माझा ना नवरा हा ना हरवला. तुम्हाला कुठे सापडला तर त्या नंबरवर कळवा. हो नक्की कळतो. ताई, हा माझा नवरा आहे, तो हरवलाय. तुम्हाला कुठे दिसला तर या नंबरवर मला कळवा. अरे ताई, सावकाश, सांभाळून उठा. तुम्ही उठा, प्रयत्न करा, माझा हात धरा.
एक मिनिट तुमच्या पायाला लागलंय. एक मिनिट पकडा. मी घेते. हे घ्या. मला वाटतं तुम्ही कुठेतरी बसायला हवं. नाही ताई, मला निघायला हवं आता, मला उशीर होतो. अरे असं तसं तुमच्या पायाला दुखापत झालीये. तुम्हाला जिकडे कुठे जायचं असेल तिकडे नीट पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ बसावं लागेल. तुम्ही कसं चालाल? मी वेळ वाया नाही घालवू शकत, मला निघायला पाहिजे आता. ठीक आहे का माझं. मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी. हे माझं घर आहे. येता का? एक थोडा वेळ बसा, आराम करा आणि मग निघा. प्लीज ऐका माझं. मी घेते तुमची छत्री. एकच मिनिट. हा, एकच मिनिट. पकडा मला. या या, मला धरा तुम्ही. या. हळू 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 हळू. बस ऐक. बस. ठीक आहात ना तुम्ही? हो. पण ते पडलात तर तुम्हाला लागलंय तर ठणकत असेल ना? थांबा. हा, अशा दुखऱ्या पायाने कसं जाल तुम्ही? स्प्रे मारते. हं? ताई अहो पायाला हात. हो, असू दे. ठीक आहे. ताई थँक्यू. काय सारखं सारखं थँक्यू म्हणत असता हो तुम्ही? ताई म्हणालात ना. आणि मी म्हणाले ना, मी बहिणीसारखी आहे. मोठ्या बहिणीला लहान बहीण कधी थँक्यू म्हणेल का? अरे मी तुम्हाला तुमचं नावच नाही विचारलं. तुमचं नाव? मी सौभाग्यवती वृंदा मोहन. वृंदा, किती छान नाव आहे. मी सौ अनुप्रिया अविनाश पाटकर. तुम्ही बसा, मी हळद दूध घेऊन येते. ताई, लहान बहिणीला कोणी आवाजावा करतं का? तुम्ही मला वृंदाच म्हणा. चालेल. वृंदा आणतेच मी. अहो ताई, काहीच गरज. अगं राहू दे ग. थांब. गरम असेल ना? सावकाश. वृंदा, ते मगाशी मी पाहिलं तू पॅम्पलेट्स वाटत होतीस. कसले पॅम्पलेट्स आहेत ते? मी माझ्या नवऱ्याला शोधते. हरवलाय तो. काय? वृंदा, हो, त्याच्याच पॅम्पलेट वाटत होते मी. गेले कितीतरी दिवस झाला मोहनला शोधतीये हो मी. रस्त्यात दिसेल त्याला पॅम्पलेट वाटतेय. प्रत्येकाला असं जाऊन जाऊन विचारते की माझा मोहन दिसला का हो? तुम्ही मोहनला पाहिलं का? मोहन सापडला की माझ्यापर्यंत पोहोचा. सगळे प्रयत्न करते. वृंदा, तू मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरात कसं शोधणार आहेस? माहित नाही. मुंबईचीच आहेस का तू? गावावरून आली आहे. हे शहर नवीनच आहे माझ्यासाठी. आणि एवढ्या मोठ्या शहरात मी मोहनला कसं आणि कुठे शोधणार हे सुद्धा माहिती नाहीये मला. पण माझे प्रयत्न चालू आहेत. माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये माझा मोहन सापडणार. तुझा मोहन तुला नक्की सापडणार. मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरात तू त्याला शोधायला आलीयस, यावरून कळतं की तुझं प्रेम किती खरं आहे, किती मनापासून त्याच्यावर प्रेम करतेस.
आणि जेव्हा तुझ्यासारखी प्रेमानं झपाटलेली बाई आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी करते ना, तेव्हा त्या प्रयत्नांना नक्की यश येतं. तुझं सौभाग्य तुला नक्की नक्की सापडेल. ताई, त्याच विश्वासावर तर आलीये मी इथे. आणि आता तुम्ही जे काही बोललात ना, त्यामुळे माझा विश्वास अजून वाढलाय. खरंच खरंच खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. मी माझ्या देवी आईकडे प्रार्थना करेन की तुझा मोहन तुला लवकर सापडू दे. अरे ताई, चला, खूप थँक्यू. आता निघते मी, उशीर होतोय. मी वृंदा, एकच मिनिट थांब, एकच मिनिट. सौभाग्यवती दुर्गमे विश्वासात्मा दृढव्रता तथापि सानखिद्येत. ताई, अगं नाही नाही, परं धनं प्रमाण हत्वा मायां च सत्ये तिष्ठति निश्चला. आणि वृंदा, काळजी करू नकोस. तुझं प्रेम, तुझा नवरा, तुझा मोहन तुला नक्की सापडेल. सगळं छान होणार आहे. चल, मी तुला बाहेरपर्यंत सोडायला येईल. सावकाश. मला माहिती होतं आज तुझे गार्ड्स नाही आहेत, म्हणून तर हा सगळा प्लॅन केलाय मी. हॅलो, जे के जस्ट निघालाय घरातून. पुढचं काम तुझं आहे. नंतर मिळतील पैसे, आधी माझं काम पूर्ण झालं पाहिजे, कळतंय? सॉरी, कधी ना कधी मला हे सगळं करावं लागणारच होतं ना. जे के बेबी.